मगच आपल्याला कोर्टासमोर ते दोन्ही तुकडे मॅच करून दाखवता येतील. पण ती कोर्टात ते तुटलेलं पेंडंट का घालून येईल? आता तोच विचार करायचा आहे आपल्याला. आज आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की साक्षीने ते पेंडंट टाकून दिलं नाही, जपून ठेवलं. आता हे मॅनेज करायचंय की ती ते पेंडंट परत तिच्या गळ्यात घालेल आणि ते घालूनच ती कोर्टात येईल. पण कसं? सुमन, काय चाललंय तुझे? का मी काय केलं? काही करतच नाही ना तू. काही करायला पाहिजे की नाही तू? वहिनींची धाकटी जाऊ म्हणून जबाबदारी आहे ना तुझी काहीतरी. मग वहिनींना गोळ्या कोण देतं? मी. दादा तिथे दमून भागून आलाय आणि तो गोळ्या देतोय. बरोबर आहे काय? जा तू गोळ्या दे ना तिला. जा पुढे हो लवकर. चल. बरं गोळ्या दे. भाऊजी. काय झालं? सॉरी भाऊजी. भाऊजी, वहिनीनं गोळ्या मी द्यायला हव्या ना, पण मी स्वयंपाकघरात होते म्हणून मी विसरले. द्या ना, मी देते. सुमन, गोळ्या मी दिल्या काय आणि तू दिल्या काय सारखंच आहे ना? हो पण प्रतिमाच्या पोटात गोळ्या गेल्याशी कारण. हो पण वहिनींना औषध द्यायची जबाबदारी मी घेतली ना, मग मीच लक्ष द्यायला हवं. अगं रोज प्रतिमा गोळ्या घेते की नाही ही सगळी व्यवस्था तूच बघतेस ना. हो पण मी माझं काम तुम्हाला करायला लावलं तर माझं मन मला खात राहील. बरं ठीक आहे बाई, ठीक आहे. तूच दे तुझ्या बहिणीला गोळ्या. झालं? हो दे. वहिनी, तुम्हाला चालेल ना? कोणीही द्या, काय फरक पडतो? मग हे घ्या बरं, हे घ्या, हे घ्या. काहीतरी गडबड नक्की आहे. घरचा डॉक्टर असताना बाहेरच्या डॉक्टरकडे कुणी जातं का? अर्जुन आणि सायली कन्फर्म खोटं बोलून वेगळीकडेच कुठेतरी गेले असणार. कुठेतरी म्हणजे नक्की कुठे हे माहितीये तुला? ते नाही माहित मला. हा पण काहीतरी प्लॅन करून ते एक्सपोतून निघाले एवढं नक्की. काहीतरी